आता संध्याकाळचे जवळपास 6:15 6:05 वगैरे झाले असणार, कारण आमची घड्याळ थोडी समोर केलेली असते, कारण सकाळचं मॉर्निंगच्या हिशोबाने टाईम सेट केलेला आहे दोन्ही घड्याळाचं. समोरची थोडीशी जास्त 5 मिनिटांनी समोर असते आणि ही समोरची 10 मिनिटांनी समोर असते, ही 5 मिनिटांनी समोर असते. या हिशोबाने तसं आता अनुची स्कूल नाही त्यामुळे तेवढं प्रॉब्लेम नाही, तर खूप घाई होतं. तिची पण स्कूल, अजयचं पण टिफिन, हे सगळं दोघांचंही आवरेपर्यंत नाही म्हटलं तरी. आणि चला, उष्णता भरपूर आहे. आज डायरेक्ट मॉर्निंगपासूनच गाऊन वेअर केला होता मी, कारण भरपूर गरमी होते. आणि तरी पण माहिती असं सॅटिनचं कापड ॲक्च्युली पूर्ण गरमीमध्ये आपण नाही घालू शकत, जास्त घाम जाणवायला लागतो आणि वेगळंच वाटतं, थोडंसं फील वेगळं असतो. आणि जर घरात कंटिन्यू थंड असेल, कूलर किंवा एसी सुरू असेल तर मग काही वाटत नाही. सो मी गेली खाली खेळायला. अजयला मे बी आज उशीर होणार आहे. सो आणि आज आहे आंबेडकर जयंती. सो इथं विहारामध्ये आज प्रोग्राम पण आहेत. आणि त्याच्या आधी मला हे क्लीन करून घ्यायचं. ॲक्च्युली हे भरपूर दिवस झालं मी या मधातला ड्रॉवर क्लीन नाही केलं, कारण कसं आहे पार्सल येत जातात आणि ते सगळं असं जमा झालेलं आहे. सगळं जेवढे प्रॉडक्ट यूज करायचे तेवढे यूज होतात, किंवा ज्यांना गरज आहे मी त्यांना देऊन देते. आणि मला अजूनही तिथे भरपूरसे प्रॉडक्ट आहेत माझ्याकडे. बघते आता त्याचं कसं काय करायचं. ॲक्च्युली डायरेक्ट जर कुणाला देतो म्हटलं तर पॉसिबल नाही इथपासून, तर कुणा बाहेर सिटी वगैरेमध्ये पोहोचवण्यासाठी. नाहीतर एक मधात माइंडमध्ये आलं होतं की थोडंसं एक साईट वगैरेवर ओपन करून त्याचं सेलिंग करावं, कारण प्रॉडक्ट ठेवून पण किती ठेवणार ना, आणि मी एकटी किती यूजेस करणार. सो स्टार्टिंगला खूप छान छान प्रॉडक्ट्स आले होते माझ्याकडे, ते मोस्टली गेले लिपस्टिकचे वगैरे जे आले होते. आणि एक सनस्क्रीन पण आलेली आहे. सो त्याचं अजून व्हायला आहे, ते कोलॅबरेशनचं पूर्ण प्रोसेस व्हायला, त्यामुळे मी अजून पोस्ट केलेली नाही आहे इंस्टाग्रामला. सो बघू, आधी क्लीन करून घेते, कारण मला तिथलं काही सामान शॉर्ट आउट करायचं आहे. आणि मोस्टली मी केलेलं आहे, किचनमधलं केलेलं आहे, बाकी रूममधलं केलं आहे, फ्रीजच्या रूममधलं आणि म्हणजे सेकंड बेडरूममधलं. फक्त मला आता बघायचं आहे समोर जो दिवाण ठेवला त्याच्यामध्ये माझे काही कपडे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये किती कामात येणार आहे. काही असे साड्या जे खूप वर्षापासून आहेत माझ्याकडे, सो ते पण मला शॉर्ट आउट करायचे त्यामधून. आणि बघेन आता हळूहळू हे सगळं मला स्टार्ट करायचं, कारण एका वेळेस काही पॉसिबल होणार नाही. मागे रिसीव झाले होतं ब्लू नेक्टरचा, याचं रील तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल, नसेल बघितलं जाऊन बघा. मी पर्सनली याला यूज करणं स्टार्ट केलं आणि एवढं छान आहे, एकदम काय म्हणू शकतो सिम्पल असं, खूप हार्ड किंवा हार्श असं किंवा असतं ना काय काय परफ्यूम खूप स्ट्रॉंग असतात. ज्यांना असं स्ट्रॉंग परफ्यूम नाही आवडत ते नक्की यूज करू शकता. एक मिस्ट, बॉडी मिस्ट सारखं आहे, पण एकदा कपड्यांमध्ये मारल्यानंतर सेकंड टाइम पण तुम्ही जर यूज केलं ना सेम क्लॉथ, तरी छान थोडं सेंट येत राहतो. सो मला असे नेहमी जनरली आवडतात, एकदम कमी सेंट असलेले, थोडंसं नॅचरल फ्रेग्रन्स देणारे. सो त्यासाठी एकदम बेस्ट आहे. ॲमेझॉनवर अवेलेबल आहे ब्लू नेक्टर म्हणून तुम्ही सर्च करू शकता. बॉडी मिस्ट आहे. सो हे अजूनही माझ्या यूजमध्ये आहे. हे आहे निलगिरीचं ऑइल. जर कोणी उटी साईडला जात असेल तर मी सांगते प्लीज येताना घेऊन या. लहान मुलांसाठी खूप जास्त उपयोग आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ओरिजिनल आणायचं. ज्या पण गाईडसोबत तुम्ही जाताय किंवा थोडंसं आजूबाजूला माहिती काढून माहिती करा, कारण तिथे असे शॉप्स भरपूर असतात जिथे निलगिरीचं ऑइल, चहापत्ती, वेगवेगळ्या प्रकारचे चहापत्ती, जसं कॉफीचं झालं, आपलं ग्रीन टी झालं, अशा पद्धती वेगवेगळे पॅकेट्स अवेलेबल असतात तिथे. सो आम्ही चहापत्तीचं पण आणलं होतं, तो पण खूप छान येतो. खूप लवकर ती चहापत्ती माझी संपली. आणि एक निलगिरीचं ऑइल आम्ही घेऊन आलो होतो. याची प्रोसेससुद्धा आम्ही बघितली होती की कसं बनवलं जातं, आणि मी व्हिडिओवर रेकॉर्डसुद्धा केलेला आहे. जो व्लॉग तुम्ही बघितलं नसेल उटीचं स्पेशली, तो जाऊन बघा. तिथं मी जेवढं मला आम्ही बघितलं तेवढं मी सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी प्रोसेससुद्धा सांगितली होती. आणि याच ऑइलचा जो वेस्टेज मटेरियल असतो त्यापासून आपला विक्स तयार दाखवतात आपल्यासमोर. आणि तो पेट घेतल्यानंतर
पेट घेतल्यानंतर लगेच आपल्याला त्याचा जो वास किंवा सुगंध असतो ते आपल्याला घ्यायला लावतात. सो त्या या ड्युरेशनमध्ये काय असतं ना, जेव्हा आपण उटी साईडला असतो जनरली नाही म्हटलं तर थोडं थंड हवेचं ठिकाण आहे आणि थोडीफार तरी सर्दी आपल्याला असतेच किंवा मोस्टली कान बंद असतात कारण आपण हिल स्टेशनला असतो. सो अशा वेळेला ना पटकन बिलकुल मिनिटामध्ये आपले कान ओपन व्हायला लागतात. सो हा आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि त्यावेळेला आम्ही ही बॉटल घेऊन आली होती. आणि आजही आम्हाला जेव्हा पण सर्दी होती किंवा स्पेशली अन्वीला सर्दी होती, लहान मुलं झोपायला नाही बघत, लहान झोपताना जेव्हा पण सर्दी असते, सो थोडेफार ड्रॉप्स रुमालवर घेऊन साईडला मुलांच्या ठेवून द्यायचं आणि जो अरोमा येतो निलगिरीचं त्याने ऑटोमॅटिक तुमचं जे नाक आहे तो मोकळं व्हायला स्टार्ट होऊन जातं. सो खूप युजफुल आहे. आतापर्यंत एवढी बॉटल आमची यूज झाली. अगदी थोडं घ्यावं लागतं रुमालवर. मी सुद्धा यूज करते, अजय सुद्धा यूज करतो आणि अन्वीला तर भरपूर यूज केलेला आहे. डायरेक्ट बॉडीला लावायचं नाही आहे, फक्त रुमालवर थोडंसं डीप करून घ्यायचं रुमाल वन साईडनी किंवा कॉर्नरवरून किंवा थोडेसे याचे ड्रॉप्स टाकायचे आणि जवळ ठेवायचं जेणेकरून जे पण त्याचा अरोमा आहे तो डायरेक्टली तुमच्या नाका थ्रू जायला हवा. आणि खूप युजफुल आहे. फक्त आणताना ओरिजिनल आणायचं. सो बेस्ट प्रॉडक्ट. आम्ही दोन्ही प्रॉडक्ट आणले, ते दोन्ही प्रॉडक्ट खूप छान निघाले. आमच्या इथे ग्रामपंचायत मधला तर एक दिवस काय झालं बाई, मी घरी अशी पुण्याला येत होती